झी 24 तास एक पाऊल पुढे। या वीकेंडला हिंदीत अक्षय कुमारच्या रावडी राठोड या बहुचर्चित सिनेमाची मेजवानी प्रेक्षकांना मिळाली आहे। यासोबतच 3 मराठी फिल्म्स देखील प्रदर्शित झाल्या आहेत। पाहूयात फिल्मी फ्रायडेचा हा बॉक्स ऑफिस रिपोर्ट। जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं। या वीकेंडला सिनेमागृहात एंटरटेनमेंटचा तडका घेऊन आलाय रावडी राठोड। रावडी राठोडच्या गाण्यांनी आणि संवादांनी प्रेक्षकांना पहिल्या दिवशीच वेड लावलंय। अपन का फटका 440 का झटका। सबसे अच्छा रावडी राठोड और अक्षय and सोनाक्षी बोथ। अक्षय कुमारच्या या ऍक्शन पॅक्ड मसाल्यानं बॉक्स ऑफिसवर आपली जादू पहिल्या दिवशीच दाखवून दिली आहे आणि त्यामुळेच या सिनेमाला 80% ओपनिंग मिळालंय। तेव्हा रावडी अक्षय या वीकेंडला आपली जादू बॉक्स ऑफिसवर चालवणार असंच दिसतंय। नाइस मूवी, फैंटास्टिक, बहुत ही अच्छी, एकदम बढ़िया। राठोड, विक्रम राठोड। याबरोबरच मराठीत विजय पाटकर निर्मित दिग्दर्शित लाव का लात या धमाल कॉमेडी पटाला 40% ओपनिंग मिळालंय। या पायगुणी कॉमेडी बद्दल प्रेक्षक काय म्हणतायत पाहूया। खरंच तू पायगुणी आहेस रे? अरे तुझं पाय धुयाला पाहिजे। पण यांनी मला धुवायला टाइम दिलाच नाही का? आनंदरीत डायरेक्ट उचलून घेऊन इथे आले। चांगलं, मस्त वाटला चित्रपट, चांगला वाटला, सुंदर बनवलेला आहे। भार्गवी चिरमुले, सई ताम्हणकर आणि उमेश कामत अशी दमदार कास्ट असलेला धागेदोरे हा सिनेमा देखील प्रदर्शित झालाय। या सिनेमाला 30 ते 40% ओपनिंग मिळालंय। यासोबत आम्ही का तिसरे हा वेगळा धाटणीचा सिनेमा देखील आपल्या भेटीला आलाय। तृतीय पंथीयांचा संघर्ष यात दाखवण्यात आलाय। त्यामुळे या वीकेंडच्या बॉक्स ऑफिस रिपोर्टवरून हा वीकेंड तरी रावडीमयच ठरणार यात शंका नाही। झी 24 ताससाठी जयंती वागधरेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।